कोस्टल सोलार सोल्युशनमध्ये मी चेतन गिरप तुमचं स्वागत करतो। व्हिडिओ बनवायचं कारण म्हणजे 4 महिन्यापूर्वी म्हणजे ऑक्टोबर नोव्हेंबरच्या आसपास एक 3 किलोवॅटची ऑन ग्रिड सोलार सिस्टम बसवली आहे श्री धर्माजी आडकर यांच्या घरी आडबंदर देवगडमध्ये मुणगे या ठिकाणी। त्यांचं सिस्टीम बसवण्यापूर्वीचं बिल आणि आताचं बिल ह्याच्यामधला तुम्हाला फरक दाखवायचा आहे, त्यासाठी हा व्हिडिओ बनवतो। त्यांनी आता मला जी बिलं पाठवली ती तुम्हाला दाखवतो। हे त्यांचं बिल आहे बघा, इथे कस्टमरचं नाव दिसतंय तुम्हाला, हे बघा सुहासिनी धर्माजी आडकर, मीटर बघा, लास्ट डिजिट बघा 5x071 हा मीटर नंबर आहे। हे त्यांचं बिल होतं। तर देयक दिनांक बघा 8/10/2025, देयक रक्कम 940 रुपये। ठीक आहे, हे कधी होतं ऑक्टोबरचं। त्याच्यानंतर आम्ही साधारण एक नोव्हेंबर डिसेंबरमध्ये 3 किलोवॅटची ऑन ग्रिड सिस्टीम बसवली आहे आणि त्यानंतर म्हणजे मागच्या महिन्यात जे बिल आलं आहे त्यांचं ते पण त्यांनी पाठवलं बिल, ते दाखवतो तुम्हाला। हे बघा, कस्टमरचं नाव आहे सुहासिनी धर्माजी आडकर, मीटर पण बघा 5x071। ठीक आहे, आणि त्यांचं बिल आलं आहे, तारीख बघा, देयक दिनांक 6/2/2026 म्हणजे मागच्या महिन्याचं आहे। ठीक आहे, तर त्यांचं बिल आलं आहे 10 रुपये। ठीक आहे, म्हणजे केवढा फरक पडला बघा। 3 किलोवॅटची सिस्टीम त्यांना बसवली आहे, त्यांना महिन्याला साधारण एक 300-350 युनिट जनरेट होतात त्या सिस्टीममधून आणि त्यांचा वापर करून बाकीची MSEBला जाते लाईट। तर ते सगळं प्लस मायनस करून त्यांना आता 10 रुपये बिल आलं आहे। तसेच जे आता सिस्टीम बसवली ते तुम्हाला दाखवतो। हे बघा, हे त्यांचं असं घर आहे। तर घरावरती जे वरती हे 3 पॅनल दिसत आहेत ते सोलार फ्रीज दिलं आहे त्यांना, 250 लिटरचं सोलार फ्रीज घेतलं आहे त्यांनी सिंधुरत्न योजनेच्या अंतर्गत। आणि आता जे आपण जे बसवले ऑन ग्रिड सिस्टीम ते हे 6 पॅनल आहेत। ठीक आहे, तर पॅनलची साईज 7x4 आहे, रुंदीला 4 आहे आणि लांबीला 7 आहे। पूर्ण त्यांनी अंगणाच्या वरती पॅनल बसवून घेतले आहेत, म्हणजे 4 × जर 6 केले तर साधारण 24 फूट, म्हणजे 24-25 फूट पूर्ण त्यांचं अंगण झाकलं। ठीक आहे, मग खाली त्यांना ऊन वगैरे येणार नाही। आणि हाईट जी दिली आहे ना ती एका साईडला आम्ही ही 13 फूट हाईट केली आणि एका साईडला 11 फूट, म्हणजे जर त्यांच्या घरात काही जर कार्यक्रम वगैरे जर असेल तर पूर्ण छत ते बांधू शकतात, म्हणजे 10 फुटापर्यंत छत आरामात बांधून ते कार्यक्रम पण करू शकतात त्याच्यामध्ये। मग पॅनलचा काही अडचण येणार नाही। उन्हाळ्यात त्यांना अंगणात पूर्ण थंड राहणार, कारण वरती सगळं जे ऊन आहे ते पॅनलवरती येणार आहे, त्यामुळे खाली सगळं थंड राहील वातावरण। ठीक आहे, त्यानंतर काम तुम्हाला दाखवतो कसं केलं आहे ते। हे बघा, हे असे पूर्ण अँगल बसवलेत, बघितलं आहे, ह्याचे थिकनेस बघा, अँगल बघा। ह्याला आपण अँटी रस्ट पेंट मारला आहे। कसं नाही, छोट्या छोट्या गोष्टी असतात पण तुमच्या सिस्टीमची लाईफ वाढवते, जेणेकरून तुम्हाला लॉंग टर्म त्याचा फायदा मिळतो आहे। क्वालिटीमध्ये कॉम्प्रोमाइज करत नाही, प्रॉपर क्वालिटी देण्याचा प्रयत्न करतो, कारण आम्हाला माहिती आहे तुम्ही लाखो रुपये याच्यामध्ये इन्व्हेस्ट करतो, त्यामुळे आम्हाला त्या गोष्टीची कदर आहे आणि सगळ्या गोष्टी त्यामुळे काळजीपूर्वक करतो। फक्त प्रॉफिट मेकिंग ह्या दृष्टीने काम करत नाही आहे, क्वालिटी काम करून देतो। काम बघितल्यानंतर मला तिथून जे 4 रेफरन्स येतात तेच माझं प्रॉफिट असणार आहे। ठीक आहे, तर आता हे 3 किलोवॅटची सिस्टीम आम्ही बसवली आहे PM सूर्यघर योजनेच्या अंतर्गत। ठीक आहे, त्याच्यामध्ये त्यांना 78,000 सबसिडी मिळाली आहे। ही सबसिडी किती दिवस चालू राहील न राहील सांगता येत नाही, शेवटी गव्हर्नमेंटचे टर्म्स कंडिशन असतात, त्याच्यानुसार या गोष्टी चालत असतात। तर आता सध्या चालू आहे, तर त्याचा तुम्ही फायदा घ्यावा।